आज आपण बोलणार आहोत पाकिस्तानमधील राजकीय उलथापालथीबाबत. तुम्ही ऐकलं असेलच, ऑपरेशन सिंदूर 2.0 हे सगळीकडे नाव गाजतंय. काय आहे हे? पाकिस्तान खरंच तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे का? पाकिस्तानात उलथापालथ होणार का? चला तर जाणून घेऊयात पाकिस्तानात नेमकं काय घडतंय याचा सविस्तर आढावा. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूजलाईन. भारताच्या ऑपरेशन सिंदूर 2.0 मुळे पाकिस्तानात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. बरं, हे उलथापालथ कुणा बाहेरच्या देशामुळे नव्हे, तर पाकिस्तानातच निर्माण झालेल्या वादळामुळे होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान आपल्याच अंतर्गत समस्यांमुळे तुटण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे, असा दावा ऑपरेशन सिंदूर 2.0 या नावाने एका नव्या विश्लेषणात करण्यात आला आहे. लष्कर प्रमुख मुनीर यांना यात व्हिलन म्हणून दाखवलं जातंय, तर इम्रान खानला हिरो. मुनीर त्यांची धोरणं पाकिस्तानमध्ये दुफळी निर्माण करत आहेत, तर दुसरीकडे इम्रान खान यांची लोकप्रियता आकाशाला भिडली आहे. इम्रान खान त्यांना पदावरून हटवलं, तुरुंगात टाकलं, मात्र जनता अधिक आक्रमक झाली. तुम्ही विचार करा, जर एखादा नेता जनतेच्या हृदयात ताण निर्माण करत असेल तर त्याचा किती परिणाम होऊ शकतो. सध्या पाकिस्तानमध्ये तेच घडतंय. आता आपण पाहूयात पाकिस्तान समोरील संकट. पहिलं संकट म्हणजे इम्रान खानचा रोष. त्याच्या अटकेनंतर जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झालाय. दुसरं म्हणजे बलोचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा येथे स्वातंत्र्य चळवळी तीव्र झाल्या आहेत. लष्कराच्या कारवाईविरोधात जनताच रस्त्यावर उतरली. तिसरं म्हणजे महागाई आणि भ्रष्टाचार. पुरामुळे प्रचंड नुकसान झालंय, तर महागाई आकाशाला भिडले आणि लष्करी जनरलांची आलिशान जीवनशैली पाहून सामान्य पाकिस्तानी जनता संतप्त आहे. चौथं आणि पाचवं संकट तर चीन आणि अमेरिकेतील संघर्ष हे आहे. कारण पाकिस्तानमधील खनिज संपत्तीवर या दोन्ही महासत्तांची नजर आहे. मुनीर अमेरिकेकडे झुकले तर राजकीय नेते चीनशी नाते कायम ठेवू इच्छितात. त्यामुळे लष्करात दुफळी, प्रशासनात फूट अशी पाकिस्तानची अवस्था आहे. मग आता ऑपरेशन सिंदूर 2.0 काय सांगतं? ही भारताची लष्करी कारवाई नाही, तर पाकिस्तानच्या अंतर्गत अस्थिरतेमुळे होणारी साखळी आहे. याचा परिणाम पाकव्याप्त काश्मीर भारतात येऊ शकतो आणि पाकिस्तानचे 4 तुकडे पडू शकतात. आंतरराष्ट्रीय भूमिकांचा विचार करता अमेरिका खनिज गुंतवणुकीचं रक्षण करेल, तर चीन CPEC अर्थात चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर सुरक्षेची मागणी करेल. मग प्रश्न उरतो तो भारताच्या भूमिकेचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रणनीती खूप स्मार्ट आहे. पाकिस्तानमधील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारत सीमेवर शांतता राखण्याचा प्रयत्न करेल आणि पाकिस्तान अंतर्गत घडामोडींमुळे कसा कमकुवत होत आहे याचं निरीक्षण करेल. पंतप्रधान मोदींची वेट अँड वॉच पॉलिसी म्हणजे शत्रूला स्वतःच्या चुकीनं पडू द्या अशी आहे. भारताची ही रणनीती पाकिस्तानवर आणखी दबाव टाकणारी आहे. कारण भारताचा फोकस हा विकासावर, तर पाकिस्तान अंतर्गत घडामोडींमुळे अधिकच संकटात सापडलाय. पाकिस्तानमधील परिस्थिती धक्कादायक आहे, पण वास्तव नाकारता येणार नाही. पाकिस्तान नेपाळच्या मार्गावर आहे का? लष्कर प्रमुख मुनीर यांची अवस्था ओलीसारखी होईल का? हे सगळं सत्तेच्या लालसेमुळे आणि पैशांच्या हवाशामुळे होतंय का? पाकिस्ताननं चीन सोबतचे संबंध धोक्यात आणले आहेत का? याची जगभरात आता चर्चा होते. आता पाकिस्तानमध्ये उलथापालथ होऊन पाकिस्तानचे तुकडे होणार की पाकिस्तानमध्ये नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.